हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळेजण मंडळी. आता कालचा व्हिडिओ आज अपलोड करू शकले नाही, परत कन्सिस्टन्सी ब्रेक झाली, पण मी आता व्हिडिओ अपलोड करतेच आहे. कन्सिस्टन्सी ब्रेक होऊ देणार नाही. आणि आज आहे 18वा दिवस. सकाळपासून काय करते तर विचार करत असाल, पण भरपूर पाऊस चालू होता आणि एडिटिंग वगैरे करून ठेवलेली होती, पण प्रमोशनच्या शूटमुळे आज काही व्हिडिओ बनवू शकली नव्हती. म्हणून आता जवळपास वाजले, आज गुरुवार आहे आणि आज आहे गुरुवार, मला उपवास आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गुरुवारी मी स्वामींच्या मठात जाते, पण आज काय होऊन बसले हे बघा, आता दाखवते. कारण भरपूर वेळचे शूट वगैरे करत होते, मैत्रिणींशी गप्पा गोष्टी गेम वगैरे खेळले थोडे बाजूला. आणि काय हे बघा, आता मला जायचं होतं मठामध्ये आणि पाऊस तुम्ही बघू शकता, असला धुमाकूळ घातलाय पावसाने की माझा आवाज पण येतोय का नाही माहित नाही. आणि एवढा पाऊस चालू आहे की या पावसामध्ये बाहेर निघणं अजिबात शक्य नाहीये. दिसतोय का पाऊस किती जोरात चालू आहे बघा. एवढा जोरात पाऊस चालू आहे ना की या पावसामध्ये बाहेर निघणं म्हणजे खूप रिस्की काम आहे. ह्या पावसामध्ये तुम्हाला तर माहिती मी रिस्क घेऊ शकत नाही, माझा आवाज येत नसेल म्हणून मी खिडकी बंद करते सध्या. आणि हे पडदे सुद्धा लावून जाऊ देतो की म्हणजे खूप जास्त पण नाही का पावसाचा धो 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 पाणी पडणं चालू आहे. आणि आज सकाळपासून मी काय करत होते ते तुम्हाला सांगायचं आहे ना, ते पण सांगते की मी काय करत होते. थोड्या दिवसांचं काम जे पेंडिंगला ठेवलेलं होतं ना, मी ज्या घड्या घातल्या, त्या कपड्यांच्या घड्या घातल्या, काही धुवायचे बाकी होते, ते कपडे भिजत घातलेले आहेत आणि ते मी धुवून टाकते थोड्या वेळानंतर. पण आता एवढा पाऊस चालू आहे म्हटलं, मंदिरात तर काही जाऊ शकले नाही, पटापट फेसवॉश वगैरे करून घेते, चहा पिते आणि त्यानंतर आपली इथेच देवाची पूजा करते. कारण स्वामींच्या मठात तर जाऊ शकली नाही. म्हटलं आज किचन क्लीन करायचंच होतं. फक्त थोडंफार इथे जो पसारा नाही म्हणता येणार, भांडे ठेवायला आम्हाला ही रॅक आहे बरं का, बट त्या रॅकेमध्ये नाही सामान ठेवू शकत, कारण ती रॅक एवढी ओझं सहन करणाऱ्यातली नाही आहे, म्हणून त्याच्यावर सामान नाही ठेवत. इथे जे आहे ते थोडंफार सामान आमचं जे भांडे घासलेले असतात ते इथेच ठेवतो. 2-3 दिवस झाले पोट पण खराब होतं. मम्मी म्हणत होती की साबुदाणा असा पातळ नाही का साखरेतला आणि पाण्यामध्ये थोडं शिजवून खा, तर आता मी तसंच करून खाणार आहे. म्हटलं उपवास तो उपवास आणि अजून पोटाची तब्येत जरा बरी होऊन जाईल म्हणून ते करते. पण आता सध्या चहा करते. पाऊस एवढा जोराचा चालू आहे म्हटल्यावर चहा करणार नाही पल्लवी असं होतच नाही. मंडळी, गेले 2 दिवस झाले की ब्लॉग आपला थोडा चांगला चालतोय आणि मला पण खूप आनंद झालाय. सगळ्यांनी मला एवढ्या कमेंट्स गेलेल्या आहेत ना की ताई काळजी घे, लवकर बरी हो, ताई काळजी घे, लवकर बरी हो, तू लवकर बरी व्हायला हवी, गोळ्या औषधं टायमावर घे. मला एवढं भारी वाटलंय ना, मला असं वाटायचं की यार ठीक आहे 100 लोक बघतायत माझा ब्लॉग, ते 100 लोकांमध्ये कायच असेल ना, पण 100 लोक मनापासून बघतायत हे कुठे माझ्या लक्षात येत होतं. आज मला 100 लोक मनापासून बघतायत आणि ते माझ्या हक्काचे माणसं आहेत, हेच खूप भारी वाटतंय मला. आणि कुठेतरी मला काय वाटत होतं माहितीये का की यार म्हणजे त्या 100 लोकांमध्ये पण मी एवढी खुश होते. पहिले असं वाटायचं की यार म्हणजे एवढे छान छान व्हिडिओ चालायचे, जवळपास प्रत्येक व्हिडिओला मिलियन्सच्या आसपासच व्ह्यूज होते. तेव्हा वाटायचं यार तिकडे मिलियन्सनी व्ह्यूज जातात आणि ह्या व्हिडिओला माझे 100 व्ह्यूज जात आहेत. कधीतरी असं वाटायचं की आपल्याला फॅन्स वगैरे भेटतात किंवा आपल्यावर जे प्रेम करतात ते लोक भेटतात, मग यूट्यूबला आपल्याला तेवढा सपोर्ट का नाही मिळत आहे. मग असं वाटलं की कुठेतरी माझीच मेहनत कमी होती ना, मीच कुठेतरी कमी पडत होते, मीच कुठेतरी असं होतं की माझीच कन्सिस्टन्सी नव्हती. कधी व्हिडिओ टाकला कधी नाही टाकला, मनात आलं तेव्हा पोस्ट केली नाही केली असं होत होतं. आणि आता असं वाटतं की एकटेच बडबड करते, पण त्या बडबडीमधून काय साध्य होणार आहे हे मला माहीतच नव्हतं त्या टायमाला. आणि माझ्या बोलण्यामुळे कोणीतरी माझ्याशी अटॅच होतंय, माझं बोलणं त्यांना आवडतंय, माझा जो अवखळपणा आहे नटखटपणा आहे तोही आवडतोय. ह्या गोष्टीचं ना एक वेगळंच प्राऊड फील होतं. मला असं वाटायचं की यार माझी बडबड कुणालाच आवडणार आहे ना, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की बोलकी माणसं खूपच बडबड करतात वगैरे, पण असं नाहीये. बरेच जण असतात ज्यांना आपला बोलकेपणा खूप आवडतो. बोलकेपणा मागे पण त्यांच्या मागे दुःख नसतं किंवा काही सॅडनेस नसतो, काही गोष्टी नसतात असं नसतं. ते बोलतात ना त्यामागे कदाचित ते त्यांच्या खूप गोष्टी लपवतही असतात. असं माझ्या बाबतीत नाही आहे एवढं, पण आहे, पण बोलक्या स्वभावामागे त्या गोष्टी पण आहेत. पण चला आता मला बडबड होत नाहीये, आता मला चहा पिऊ वाटते कारण खूप पावसाचं थंड वातावरण झालंय आणि माझे पाय खूप थंड पडलेत एक तर, त्यामुळे असं वाटतं की आता सॉक्स काढावे लागतील कारण सॉक्स घालून ठेवावे लागतील. एवढी थंडी म्हणजे एवढी फरची थंड पडते ना की सॉक्स घालणं कंपल्सरीच करावं लागेल. बरं आता चहा करून घेते, चहा पिते आणि मस्तपैकी जे तोंडाला असं तेलकटपणा आलेला आहे, तेलकटपणा
आणि बऱ्यापैकी सगळ्यांना असं वाटतं की तुझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कसा राहतो. त्याचं पण कारण तुम्ही बऱ्याच वेळा विचारत असता. सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे सगळ्यांचं प्रेम जे मला भेटत आहे त्याचा ग्लो आहे हा. आता हा डायलॉग बाजी जरी असेल, तुम्हाला वाटत असेल की ही डायलॉग बाजी आहे, बट असू द्यात, त्याच्या मागचे कारणही अजून सांगते. आणि मी काय काय यूज करते हे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. आता तुम्ही म्हणाल की चहा करायला खूपच उशीर झालाय. भरपूर उशीर झाला, मी एवढा वेळ एडिट करत होते, व्हिडिओ अपलोड केला. आता चहा तर करायला घेतला होता, पण लक्षात आलं तेवढ्यात साखर मी काढलेली नव्हती, यातली संपली होती. पत्ती पण ऑलमोस्ट आपली आहे, अजून 1 महिना तरी जाईल. तर साखर काढून घेते. आणि माझ्या मैत्रिणीचा तेवढाच कॉल आला, ती बाहेर गेलेली होती आणि तिचा टिफिन इथंच राहिलेला आहे. सो आता मला एवढा पाऊस चालू आहे पण टिफिन ठेवायला बाहेर जायचंय. ती बिचारी टिफिन घेऊन जायचं विसरली, त्यामुळे म्हटलं आता मीच टिफिन ठेवून येते. तसं ती फ्रेंडकडेच द्यायला लावत होती, पण मग मी म्हटलं की आता मला जायला उशीर होईल, कधी माझं जाणं होईल, त्यापेक्षा म्हटलं थोड्या वेळाने मीच ठेवते. आता आधी साबुदाणा भिजत घालते. एकीकडे चहा पण उकळला आणि साबुदाणा शोधण्यात पण वेळ गेला. तुम्ही म्हणाल की मगाशी पत्ती घालायची विसरली, मी खरंच विसरली होती, पण व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी पत्ती घालायची विसरली आहे. आणि आता साबुदाणा ह्यातच भिजत घालते. जास्त नाही घालणार, कारण मला तरी असं वाटतं की गोड तर नाही मी खाऊ शकत, पण तिखट जर केलं तर खाईल, कारण तिकडून येऊस तर साबुदाणा पण भिजेल ना, एवढा ठीक होईल. मला तर असं वाटतं तिखटच करेल मी, गोड तर माझ्याच्याने शक्यच नाही खाणं. आणि हा आपला ग्लास, आता साबुदाणा मी येईपर्यंत भिजेल, इथे ठेवते. चहा उकळलाय, चहा उकळून घेते. हे सामान पण मी आल्यावर आवरते, कारण टिफिन लवकर नेऊन ठेवावा लागतो. त्यांचं टायमिंग आहे वाटतं 8 वाजेच्या नंतर 10 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत ते जेवण चालू ठेवतात. आणि पडत आणि तिला यायला बिचारीला वाजणार 9:30 पर्यंत. तोपर्यंत आपला टिफिन नेऊन ठेवून भरून वगैरे झाला पाहिजे. तसं ती तिकडूनच टिफिन घेऊन टाकणार आहे, आपल्याला फक्त नेऊन ठेवायचंय. मला वाटतंय चहा कडू झालेला आहे, कारण खूप पत्ती पडली माझ्याकडून. हे बघा, काळा झालेला दिसतोय तो. ठीक आहे, नेहमी सारखंच एक गोष्ट, आळशीपणा कमी होणार नाही. तिकडे मी जाऊन बसणार नाही. हा पसारा तिकडे सरकवायचा, हा पसारा तिकडे सरकवायचा आणि इथंच बसायला जागा करायची. हे बघा असं. आणि इथे चहा घ्यायचा मोबाईल बघत बघत, पण मोबाईल सध्या तिकडे रेंज साठी ठेवलाय. अरे हा, तुम्ही सगळे पण या ब्लॅक टी प्यायला. आता जवळपास टायमिंग झालाय 7:30 आणि मी चहा पिते कोणत्या टायमाला, म्हणजे विचार करा 6:30च्या आसपास मी चहा करायचा विचार केला होता, पण साडे बोबडी वळाली नेहमी सारखी. 7:30 झाले आणि मला 7:30 वाजले चहा करायला, म्हणजे 1 तास लागला मला चहा करायला. तसं नाहीये. प्रॉब्लेम काय झाला, मध्ये मैत्रिणीचा कॉल आला, तिच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर आपला एक व्हिडिओ राहिलेला होता ना एडिट करून अपलोड करायचा, कारण कन्सिस्टन्सी मी म्हटलं नाही का की ब्रेक झाली असती, पण तसं होऊ नये म्हणून मी काय केलं, ठीक आहे उशीर झालाय, व्ह्यूज येतील नाही येतील मला नाही माहिती, पण तरीही मी व्हिडिओ अपलोड केला आजच्या दिवसाचा. आणि उद्याच्या दिवसाचा तर मी आत्ता लगेच तिकडून आल्यानंतर, टिफिन ठेवून आल्यानंतर मी लगेच अपलोड करणार आहे व्हिडिओ एडिट करून. आणि परवाचा व्हिडिओ मी उद्या उठल्यापासून स्टार्ट करणार आहे. मला नाही माहिती की मी म्हणजे प्रॉपर व्हिडिओ बनवते नाही बनवते, पण कन्सिस्टन्सी माझ्यामध्ये ठेवायची म्हणून मी जे वाटेल ते बोलून, जे वाटेल ते म्हणजे प्रॉपरच बोलते, मी बोलताना विचार करूनच बोलते, पण जसं वाटेल जे वाटेल ते बडबड वाटत असेल माझा व्हिडिओ. पण आता सध्या माझ्यासाठी असं आहे की व्हिडिओ मला टाकणं महत्त्वाचं वाटतंय, की मी माझ्यामध्ये ती एक गोष्ट मला इम्प्रूव्ह करायची आहे, त्यामुळे मी अपलोड करते व्हिडिओ. आणि नंतरून तर मला माहिती आहे मला काय अपलोड करायचंय, कोणते व्हिडिओज अपलोड करायचे, ब्लॉगिंग कशी करायची, ह्या गोष्टी मी हळूहळू शिकणारच आहे. पण सध्या माझ्यामध्ये तेवढी कंटिन्यूपणा आणण्यासाठी मला हे सगळे बडबड रेकॉर्ड करावी लागते. कदाचित आजपासून 1 वर्षापर्यंत जर मी कंटिन्यू ब्लॉगिंग करत राहिले तर आजचे व्हिडिओ बघून मलाच खरंच माझा हसू येणार आहे. आणि जेव्हा आपण एका लेवलवर पोहोचतो ना, तेव्हा आपल्यालाच ते व्हिडिओ बघायला लाज वाटते की यार आपण काय होतो त्या टायमाला. पण आजचा हा वेडेपणा कदाचित त्या दिवसाच्या सक्सेससाठीच असावा. आज जर वेडेपणा केला नाही तर पुढे काच वेडेपणा करावा वाटेल ना. आज जो वेडेपणा करू ना आपण,
तो एक दिवस आपल्याला मूर्खपणाच वाटणार आहे आणि त्या गोष्टीवर आपण हसू, पण कदाचित आपल्याला ह्या आठवणी आठवल्यानंतर एक वेगळीच इमोशन्स असतात आपले, त्याच्याशी अटॅच असतात. त्या चांगल्याही वाटतील, वाईटही वाटतील. काय बोलत होतो, कसे बोलत होतो, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर थोडंसं ऑकवर्ड पण होईल. पण ठीक आहे, मी आज जे पण आहे त्या आजच्या उद्या जे पण असेल ते मी आजच्या प्रयत्नांमुळे असणार आहे. म्हणून मला आज असं आहे ना की एक बेफिकर, एक हट्टी, जिद्दी, मूर्खपणा, बावळटपणा जे काही कोणाला वाटत असेल ते जर मी करत असेल तर ऑब्व्हियस मी ते करणार आहे. कारण आज मला नाही माहिती, आज काही रिझल्ट नाहीये, पण एक दिवस तो रिझल्ट नक्की असणार आहे. बरं, माझा चहा थंड होऊन जाईल, चहा पिते आणि लवकरात लवकर तिचा टिफिन तिथे पोहोचून येते. आणि हां, मी व्हिडिओ बाहेर चालू ठेवणार आहे. आज मी स्वतःला हे बोललेली आहे की आज आता रात्र झाली, म्हणजे संध्याकाळ झाली, रात्र की संध्याकाळ ठीक आहे, जे काही आहे वॉटेवर तुम्ही समजून घ्या, 7च्या नंतर काय रात्रच ठीक आहे. तर मी रात्र झाली आहे म्हटलं ठीक आहे, मला जाताना आता जास्त कोणी पब्लिक लागणार नाही, तर मी प्रयत्न करूच शकते की मी बाहेर पण ब्लॉगिंग स्टार्ट ठेवू. बघू द्यात, आज बघतील, उद्या बघतील. माझ्यातला कॉन्फिडन्स लेवल हाय झाल्यानंतर मलाच लाज वाटणं बंद होऊन जाईल त्या गोष्टीची. फायनली गाईज, मी रेडी झालेली आहे बाहेर टिफिन ठेवायला जाण्यासाठी. गेट रेडी विथ मी करणार होते, पण त्यात कायच गेट रेडी विथ मी करायचं होतं. लिप बाम नाही लावला, वॅसलीन लावली, थोडीशी पेट्रोलियम जेली, आणि आपली जी नॉर्मल 10-20 रुपयाची का 30 रुपयाची लिपस्टिक, मला मला आठवत नाही, ती घेतलेली होती, ती लावली. आणि टिकली सापडत नव्हती तर भाग्यश्रीचं आयलाइनर लावलंय मी. आणि आता तिचा टिफिन मी घेते पहिले. आता जवळपास वाजत आले 8च्या आसपास झालेत. 8च्या आसपास आहे, नाही 8च्या, एक मिनिट, हा 8 वाजले. 3च याचा डब्बा आहे हो. आणि तिची पिशवी, चम्मच, पाणी बॉटल न्यायची का नाही माहित नाही, पण आता हे असंच नेते. हा टिफिन मी पहिले तिकडे पोहोचून येते, कारण पाऊस खूप चालू आहे आणि मला असं वाटतं की लवकर निघावं लागेल. चला, टिफिन वगैरे घेतला, लाईट बंद करते, निघते लवकर. लॉक घ्यावा लागेल. लॉक घेतला, बापरे भाई साहब, मला एक दरवाजा उघडत नाही. हा लाईट बंद. कसला पाऊस जाम झालाय बघा, हे रस्त्यावर इतका चिखल. एक तर मला या रेंद्याचं बाहेर पण निघू वाटत नाही, पण आता मैत्रिणीला उपाशी पण नाही ठेवू शकत, एवढा पाऊस झालाय. तरी पण म्हटलं चला, बिचारी माझ्यामुळे उपाशी नको राहायला. आणि एकतर ना आता छत्रीच्या आतमध्ये म्हणून एवढी लाज पण वाटत नाही आहे. पहिलं तरी वाटत होती थोडीफार. कळत नाही बरं, त्या छत्रीच्या वरती कॅमेरा धरलेला आहे, मी दिसते का नाही माहीत नाही, पण ठीक आहे. आता एवढं ओळखायला येतं, कारण छत्रीच्या वर कॅमेरा लावलेला असल्यामुळे मी काय करते आतमध्ये ते असं दिसत नाही एवढं. छत्रीच्या तिथं वरती आहे ना कॅमेरा, आणि कॅमेरा जर दिसला तर सगळ्यांची रिॲक्शन अशी असते, काय राव व्हिडिओ बनवते. पण आता वाटतं की ठीक आहे, छत्री घेऊन असं ब्लॉगिंग करायला पाहिजे. एवढी दिसत पण नाही ना, आता मी दिसते का नाही काय माहिती. मग अशी मी चालू केलेला होता कॅमेरा, की फोनचा जो कॅमेराचा 0.6वर सेट करायच्या ऐवजी मी 0.1वर सेट केलेला होता, त्याच्यामुळे मी दिसलीच नाही. आणि मला असं वाटतं इतक्या वेळेचं की कॅमेरा चालू आहे, मी दिसते की नाही, एवढ्या वेळची बडबड केली. आणि ही जर मी आधी असते ना तर असा कॅमेरा पकडून शूट केला असतं. पण आता जमतंय थोडंफार, पण पुढून येणारे सगळे बघतायत तोंडाकडे, म्हणून ठीक आहे, सवय लागेल. बापरे बाप, ह्या पाण्यातून कसं जाणार आहे मी? चालायला तर रस्ता पण नाही, तिकडून थोडंफार आहे जागा, तिकडून चालावं लागेल. एवढं पाणी साचलंय बघा इथं. जमायला लागले पल्ले, जमतंय, शिकली हळूहळू. हे रस्ता क्रॉस करता येत नाही, पण हे रस्ता क्रॉस करायला शिकली म्हणजे बरं होईल. मला हे व्हिडिओ नंतर बघितल्यानंतर एवढं हसायला येणार आहे, पण आज मी पहिल्यांदा करते. फायनली पल्लवीला बाहेर व्हिडिओ काढायला जमलंय. पाऊस खूप चालू आहे, दिसते की नाही माहीत नाही, पण आता पाऊस चालू आहे तर दिसतच असेल, पण थोडा अंधार हे घ्या, पाणी येतंय तोंडावर. डबा पटकन ठेवते. आता मी पहिले मैत्रिणींना भेटून आले, त्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचे. टिफिन ठेवल्यानंतर मी देवाचं दर्शन वगैरे घेते. इथे पण घ्या बाप्पाचं दर्शन. बाप्पाचं दर्शन घेतलं, आता टिफिन ठेवते. तुम्हाला माहिती आहे माझी हिंमत आता वाढली, मी बोलू शकते.
टिफिन ठेवला आहे पायलचा आणि आता मी निघाली आहे. गणू पप्पा, मला ब्लॉगिंगची हिंमत येऊ दे बाबा, बाकी काही नको. मला बोलायची हिंमत आली ना, मी त्यातच लई खुश आहे. आता सध्या तरी इथं कोणी नाही म्हणून बोलू शकते, पुढेही अशीच बोलण्याची ताकद येऊ दे. दर्शन घेतलं देवाचं, तिथून पुढे ब्लॉग काढायचा होता पण पाऊस खूप जास्त सुरू झाला होता आणि गाड्या पण भरपूर, एकतर पाणी उडवून गेलं आहे बघा. दिसत असेल नाही दिसत मला नाही माहिती, पण माझ्या तोंडातून एवढं जोरात निघालं ओ काका. पण तेवढ्यात ते काकाने मागं रागात वळून बघितलं. म्हटलं नको, कोणाचा राग कसा आहे सांगता येत नाही. म्हटलं सॉरी, मीच त्यांना सॉरी बोलून आले. कसली आहे ना मी, पण म्हटलं नाही कोणाचं. आता समजा ते जर ऑफिसवरून जात असतील तर त्यांची चिडचिड झालेली असेल तर कायच करायचं, म्हणून म्हटलं सॉरी काका. बरं, आलांचा राग कसा असेल काय नाही, त्यापेक्षा आपल्याला आपलं हे बरं आहे, म्हणून मी काहीच बोलली नाही. दादा म्हटलं जे असेल ते. पण कधी कधी आपण सॉरी बोललो तर काही बिघडत नाही, त्यांची चूक होती पण त्यांनाही नंतर गिल्ट वाटलंच असेल किंवा वाटेलही. बरं ऐका, आता मी घरात रूम इकडून कसलं भारी दिसतंय बघा. सगळा पाऊस चालू आहे. रूममध्ये जाते आणि नंतर बोलते. उपवासाच्या दिवशी देवाचं दर्शन झाल्यानंतर किती भारी वाटतं ना. म्हणजे थोडीफार भिजली आहे पण मन प्रसन्न होतं की मला स्वामींच्या मंदिरात जायचं होतं पण नाही जाणं झालं. पाऊस खूप जास्त वाढलेला होता त्या टायमाला. पण आता एवढं छान वाटतंय की चला आपलं दर्शन झालं ना, विठू माऊलीमध्ये पण स्वामी दिसले म्हणायचं आणि आपला उपवास पूर्ण झाला म्हणायचं. आता मला खूप भूक लागलेली आहे. साबुदाणा भिजलाय का ते बघते. ब्लॉग मला असं वाटतं आजचा खूप लंबा होणार आहे. चला आपण येईपर्यंत साबुदाणा पण पूर्ण भिजलेला आहे. लवकरात लवकर साबुदाणा टाकून घेते. जास्त काहीच नाही टाकायचं त्याच्यामध्ये, थोडंसं तेल, मिरची आणि नमक. झाला आपला साबुदाणा आणि पटकन खाऊन घेते कारण भूक खूप लागली आहे. वाटलं होतं की नाही खाणार, काही नाही एवढी भूक लागणार पण लागली आता. चला लवकर साबुदाणा करून घेते. जे आता शूट घेतलं ते मी असं सहज बघत होते आणि माझ्या हातावर तुम्ही म्हणाल की काय लागलंय हे, तर मी तिथे मंदिरामध्ये हा बुका लावत होते ना त्या टायमाला ते हाताला पण माझं लागलं. ते आता ठीक आहे, छान दिसतंय आणि चेहरा पण छान दिसतोय. आता भूक लागली राव. भिजत घालताना काढला पण फोडणी देताना नाही काढला. हे बघा, कारण त्याच्यात काही जास्त टाकायचंच नव्हतं ना. म्हटलं जाऊ द्या ठीक आहे, आता शिजल्यावरच करते. पण आता शिजायचा बाकी आहे थोडासा, तो शिजून झाल्यावर खाताना बोलेल मी. पण म्हटलं आधी ना थोडंफार दाखवून देते. तो गॅस माझा किती सपोर्ट करतोय बिचारा, त्याचे पण शुक्रिया अदा करते मी. रोज देवाला म्हणते यार देवा असाच गॅस मला सपोर्ट करू दे. आता भूक लागलेली होती, तो खूप लंबा होणार होता म्हणून मी रेसिपी काय दाखवायची आहे त्याच्यामध्ये. रेसिपी दाखवण्यासारखी तरी आहे का बुद्धू? रेसिपी दाखवू नाही शकत कारण दाखवायचं काय त्याच्यामध्ये. तेल टाकलं, नमक टाकलं आणि मिरची टाकली, बस. त्याच्यात काहीच नाही टाकलं म्हणते रेसिपी. पल्लवीची रेसिपी आहेच एवढी छान, असं वाटतं की कधीतरी रेसिपीचं चॅनल ओपन करू. पण असं वाटतं की ते परत खाणार कोण? आपण कसंही खाऊ शकतो हो, पण समोरच्या व्यक्तीने पण खाल्लं पाहिजे, असं बनवता आलं पण पाहिजे. स्वयंपाक तेवढा बेस्ट येतो कोणाला, एवढं नाही म्हणजे खराब नाही बनवत मी, स्वयंपाक तसं छानच बनवते. आजचा ब्लॉग खूप लंबा होणार आहे त्यासाठी मला माफ करा, पण तुम्हाला एवढ्या वेळ मला बघावंच लागेल आणि एवढ्या वेळ तुम्ही झेललंच आहे मला. तर आता अजून थोडं जेवताना पण झेला, तेव्हा पण मी थोडी बडबड करूनच घेते. साबुदाणा रेडी झालेला आहे आणि आता स्वामींना दाखवून घेऊया. मला माहित आहे स्वामी, आता मी एवढा खास तर काही केला नाही कारण साबुदाणा खिचडी बनवायची म्हणजे त्याची स्पेशल झाली पाहिजे तुमच्यासाठी. पण आता जसं आहे तसं गोड, वाईट वाटलं सॉरी, पण आता जसं आहे तसं गोड मानून घ्या कारण इथे जे काही अवेलेबल होतं त्याच्यावरच मी बनवलेलं आहे. आणि आज मी म्हटलं येऊ शकले नाही दर्शनाला, त्याबद्दल माफी. थोडा बुडाला लागलं, मी तिकडं फोनमध्ये थोडं लक्ष घातलं ना, असंच असतं. पण मला असं वाटतं की देवाला कधीही तुमच्या किती छान गोष्टी बनवतात त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे साधेपणा नेहमी आवडतो. आणि मी तर आहे स्वामींची लाडकी, त्याच्यामुळे मला एवढं काही हे नाही. आणि तुम्हाला सांगू का माझ्यासाठी कसं होतं, हा जे पण मी बनवलेलं असेल ना ते पहिले स्वामींनी जर ग्रहण केलं ना, माझ्यासाठी तेच खूप छान फिलिंग असते. इथे मी पाणी घेते, 1 मिनिट पाणी फिरवून घेते.
आता मी तिकडे जात नाही बसत, कारण व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे मला माहित आहे. एका लिमिट नंतर खूप जास्त बडबड झाली तरी व्हिडिओ आवडणार नाही. आता स्वामींनंतर तुमच्या सगळ्यांसाठी, आणि आता मी खाते तुमच्या वाटचा. हा गरम आहे. पण ना मी तुम्हाला सांगू का, कधी असा साबुदाणा पण ट्राय करून बघा, खूप छान लागतो. म्हणजे काहीच न टाकता नुसतं तेल, आता आधी सांगितले आता परत नाही सांगत, पण करून बघा छान लागतो. म्हणजे जास्त काही त्याच्यामध्ये ना काही न टाकता त्याचा फ्लेवर, साबुदाण्याचा जो नॅचरल फ्लेवर आहे ना तो खूप छान लागतो. म्हणजे एकदम प्लेन लाईट वाटतो, मला आवडतो. तुम्हालाही नक्की आवडेल, करून बघा. आणि नाही आवडलं तर ऑप्शन म्हणून खा, कारण आता पर्याय नाहीये मला. आवडला नाही आवडला तरी खाणार, पण आवडतोय म्हणून खाते सध्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.